रायगड पोलीस दलात सध्या स्वच्छतेची मोहीम सुरू असल्याचं चित्र दिसत आहे. पेण आणि खोपोलीच्या प्रकरणानंतर आता माणगाव मधील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या 6 पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. चोरीच्या गुन्ह्यातील जप्त केलेला मुद्देमाल नियमबाह्य पद्धतीने दुसऱ्या पोलीस ठाण्यात नोंदवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. माणगाव परिसरात एलसीबीच्या पथकाने एका चोरीच्या प्रकरणात कारवाई केली होती. त्या कारवाईत पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला. नियमाप्रमाणे हा माल माणगाव पोलीस ठाण्यात जमा करणं गरजेचं असताना संबंधित पोलिसांनी तो माणगाव मध्ये न नोंदवता कोलाड पोलीस ठाण्यात नोंदवला. या प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला असून ही बाब रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या लक्षात येताच त्यांनी तपासाचे आदेश दिले आणि दोषी आढळलेल्या 6 जणांना तातडीने निलंबित केले. निलंबित करण्यात आलेल्या पथकात एका उपनिरीक्षकासह 5 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, पिंगळे, वाघमोडे, सोंडकर, पहलकर, आंबले अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.